नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात पहिल्यांदा येणार 1 रुपया. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून पात्र अर्जदारांच्या निवड खात्यात पहिल्यांदा 1 रुपया जमा करण्याचा निर्णय महिला बाल विकास विभागाने घेतलेला आहे. ही एक तांत्रिक पडताळणी आहे. त्यावरून अफवा अपप्रचाराला बळी पडू नका असे आवाहन महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेले आहे. महिलांच्या खात्यात 1 रुपया जमा झाल्याने विरोधक अपप्रचार करू शकतात, हे गृहीत धरून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशाच्या धर्तीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जारी केलेली आहे. राज्यातील 2,45,00,000 महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. सध्या 1,80,00,000 महिलांनी अर्ज भरलेली आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. प्राप्त अर्जांची सध्या छाननी सुरू आहे. यातील पात्र महिलांना तांत्रिक पडताळणीसाठी बँक खात्यात 1 रुपया जमा केला जाणार आहे. रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर पात्र महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यापूर्वी ही पडताळणी घेण्यात येणार आहे. महिलांच्या खात्यात 1 रुपया जमा झाल्याने सरकारच्या विरोधात अपप्रचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री तटकरे यांनी हे निवेदन सादर केलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.